सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि आपण सर्वांनी माझा स्वागत आणि सत्कार केला, त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत। आणि मगाशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते तेव्हा तेव्हा मी मुख्यमंत्री होतो, 29ला तुमचीच बॉडी यावी अशी शुभकामना मी तुम्हाला देतो। खरं म्हणजे आपला हा संघ राज्याच्या आपल्या संपूर्ण लोकशाही व्यवस्थेतला एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे। कारण विधिमंडळ आणि मंत्रालयातनं राज्याचा कारभार चालतो आणि तो योग्य प्रकारे चाललाय की नाही हे राज्यामध्ये सांगण्याचं काम तुम्ही करता। आणि जिथे काही चुका असतील त्या नजरेस आणून देतात, त्याच्यामुळे त्या चुका देखील सुधारता येतात। एखादी गोष्ट जी अतिशय जनोपयोगाची असेल ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील आपण करता। अर्थात कधी कधी एखादी गोष्ट आम्हालाही माहिती नसते आणि ती जनतेपर्यंत चालली जाते, मग लक्षात येतं की असं काहीतरी घडलेलं आहे आणि मग त्याचं फायर फायटिंग आम्हाला करावं लागतं। पण मला असं वाटतं की आपलं ते काम आहे आणि निश्चितपणे अतिशय चांगल्या प्रकारे आपण सर्व लोक ते करतात। गेली 2.5 वर्ष मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात आम्ही सरकार चालवलं आणि अतिशय गतिशील अशा प्रकारचे सरकार होतं। आज शपथविधीच्या निमित्ताने ज्यावेळेस आमची ऍडव्हर्टाइजमेंट चालली होती तर त्यात मला कोणीतरी विचारलं की महाराष्ट्र आता थांबणार नाही असं तुम्ही का म्हणताय? तर मी त्यांना समजावून सांगितलं, 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने विकासाची गती घेतली आहे। आता या गतीला आम्ही तसंच पुढे नेऊ। आता महाराष्ट्र थांबणार नाही, त्या गतीनं प्रगतीकडे महाराष्ट्र जाईल आणि पायाभूत क्षेत्र असो, सामाजिक क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अग्रणी राहील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतोय। खरं म्हणजे